नमस्कार. स्टुडिओच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 22 जुलै 2026 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. तुम्ही ज्या क्षणी हार मानायचा विचार करता तो क्षण तुमच्या यशाच्या सर्वात जवळचा असतो. आजचा सुविचार पण बघितला. आता बघूया बातमीपत्रात ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरातील लक्ष्मीनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. झेंडा चौक परिसरातील नाल्यात एका नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नाल्यात कसा आला, बाळाचा मृत्यू कशामुळे झाला आणि या प्रकरणामागे नेमके कोण आहे याचा शोध आता गाडगेनगर पोलीस घेत आहेत. अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर झेंडा चौकात बुधवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. परिसरातील नाल्यात एका नवजात शिशूचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार महिंद्रा कॉलनीतील आसरा माता मंदिर परिसरातून वाहत आलेला हा मृतदेह छोट्या नाल्याच्या माध्यमातून मोठ्या नाल्यात पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लक्ष्मीनगर झेंडा चौकाजवळ अनंता परिसे यांच्या घरासमोरील नाल्यात सफाई कर्मचाऱ्यांना हा मृतदेह दिसून आला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केलाय. नवजात बाळाला नाल्यात कोणी फेकले, त्याचा मृत्यू नेमका कधी झाला आणि त्यामागील कारण काय आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून नागरिकांची ही चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणातील सत्य पोस्टमार्टम अहवाल आणि पोलीस तपासानंतर समोर येणार असून सध्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवजात बाळाचा मृतदेह नाल्यात आढळल्याची ही घटना अनेक गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. या प्रकरणामागील सत्य काय आहे याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू कमी करण्याकरिता अमरावती शहर वाहतूक शाखेने एक अनोखा आणि प्रभावी उपक्रम राबविला आहे. हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याकरिता शहरभर भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. 100हून अधिक दुचाकीस्वारांच्या सहभागाने काढण्यात आलेल्या या रॅलीतून नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा संदेश देण्यात आलाय. पाहूया हा विशेष रिपोर्ट. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या झिरो फॅटॅलिटी डिस्क्रीट अभियानांतर्गत अमरावती शहर वाहतूक शाखेने हेल्मेट जनजागृती मोटरसायकल रॅलीचे आयोजन केलेत. सन 2030 पर्यंत रस्ते अपघातांमधील मृत्यूंचे प्रमाण 50% कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आलाय. पोलीस आयुक्त राकेश ओला आणि पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील विविध रायडर्स गटांसह वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झालेत. एकूण 100 ते 110 दुचाकीस्वारांनी सहभाग नोंदवत शहरभर हेल्मेट वापराचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविलेत. इरविन चौक ते राजकमल चौक, राजापेठ उड्डाणपूल, फरशी स्टॉप, यशोदानगर, एसटी डेपो, पंचवटी चौक, शेगाव नाका आणि रामपुरी कॅम्प अशा प्रमुख मार्गावरनं ही रॅली काढण्यात आली. हेल्मेट वापरा, सुरक्षित राहा आणि सुरक्षित प्रवास, कुटुंबियांचा विश्वास अशा संदेशांचे फलक रॅलीत झळकलेत. तसेच जनजागृती वाहनांद्वारे हेल्मेटचे फायदे नागरिकांना समजावून सांगण्यात आले. प्रमुख चौकांमध्ये थांबून ध्वनिक्षेपकाद्वारे हेल्मेटचे महत्त्व सांगत सुरक्षित वाहन चालकतेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरात रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
देशामध्ये हेल्मेट सक्ती फार पूर्वीपासून आहे, परंतु आपल्या अमरावती शहरामध्ये किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचा जास्त काही गवगवा नव्हता किंवा त्याला महत्त्व दिलं जात नव्हतं. म्हणून आणि गेले 1-2 वर्षाची अपघाताची आकडेवारी बघता त्याच्यामध्ये मोटरसायकल चालक किंवा रायडर जास्तच मयत झाल्याची संख्या जास्त असल्यामुळे हेल्मेट वापरणे हे खूप गरजेचं आहे. आणि ते का वापरावं, कसं वापरावं, याबद्दल त्याचे फायदे काय, यासाठी हा आपला अवेअरनेस प्रोग्राम 8 दिवस अगोदर घेतलेला आहे. आणि त्या अंतर्गतच ही अवेअरनेस रॅली हेल्मेट्स वापरण्याबाबत जनजागृती म्हणून ती आजची रॅली आयोजित केलेली आहे. आणि हेल्मेट या माध्यमातून मी लोकांना सांगेल की तुम्ही स्वतःच्या जीवासाठी तुम्ही हेल्मेट वापरा, जीव वाचवण्यासाठी हेल्मेट वापरा. कारण अपघातांमध्ये मोटरसायकल जेवढे अपघात झाले त्यात सगळे जास्तीत जास्त कॅज्युअल्टी ह्या मोटरसायकल रायडरच्या झालेल्या आहेत. त्यामुळे हे गरजेचं होतं की लोकांच्या प्राणाची रक्षा करण्यासाठी एक त्यांना माहिती व्हावं म्हणून एक अवेअरनेस प्रोग्राममध्ये आपण आजची रॅली आयोजित केलेली आहे. रॅली आज शहरामध्ये आज हिरवीन चौक, मालवी चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक अशी फिरून परत एस टी स्टँड आणि CP ऑफिस मुख्यालय अशी जाणार आहे. दिनांक 24/7/2026 पासून आपण अमरावती शहर आयुक्तालयामध्ये हेल्मेटची सक्ती करत आहोत. तर त्या संदर्भात जनजागृती करण्याकरिता आपण आज इथे रॅली आयोजित केलेली आहे. सदर रॅलीमध्ये आपण काही रायडर्स, आपल्याला NGOचे रायडर्स आहेत, आपल्या दामिनी पथकच्या महिला आहेत, तसेच आपले कर्मचारी हेल्मेट घालून पूर्ण शहरातून फिरणार आहेत. आणि हेल्मेट वापरणे फार गरजेचं आहे या संदर्भात आपण जनजागृती करणार आहोत. रस्ता अपघातामध्ये मला असं वाटतं की जवळपास 68% जे काही डेथ होत आहेत ते पेडेस्ट्रियनची आणि 2 व्हीलर्स यांची मृत्युमुखी लोक पडत आहेत. त्यामुळे हेल्मेट आपण वापरणे खूप गरजेचं आहे. आपली सुरक्षितता आपण सुनिश्चित करण्याकरिता आपण हेल्मेटचा हा वापर मला असं वाटतं जनतेने जरूर करावा. फक्त आपल्याला काही फाईन भरू नये किंवा पोलिसांच्या भीतीने आपण हा वापर न करता आपलं जीवन सुरक्षित राहावं. आपली फॅमिली, आपलं कुटुंब आपल्यावर डिपेंड आहे, त्यांचं आपण तिथे सुरक्षितता आपण जाणली पाहिजे. या अनुषंगाने मला असं वाटतं जनतेने हेल्मेटचा वापर केला पाहिजे. हेल्मेट हा केवळ नियम नसून जीव वाचवणारे सुरक्षा कवच आहे. अपघातांमध्ये होणाऱ्या गंभीर दुखापती आणि मृत्यू कमी करण्याकरिता प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. अमरावती पोलिसांच्या या जनजागृती उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिवंगत लोकनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत जनसेवा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे. रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपणासारख्या समाजोपयोगी उपक्रमांद्वारे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी स्वतः रक्तदान करत अजितदादांच्या विचारांचा वारसा समाजसेवेतून पुढे नेण्याचा संदेश दिला आहे. दिवंगत लोकनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमरावती शहरात जनसेवा सप्ताह उपक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. जुना बायपास मार्गावरील सखा मंगलम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी उपस्थित राहून स्वतः रक्तदान केलेत. तसेच रक्तदात्यांचे अभिनंदन करत समाजातील प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करण्याचा संकल्प करावा असेही आवाहन केलेत. यावेळी बोलताना संजय खोडके म्हणाले की विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर अजितदादा पवार यांची आठवण येते. समाजसेवा, विकास आणि लोककल्याण हीच त्यांची खरी ओळख होती. वाढदिवस किंवा जयंती गाजावाजा करून साजरी करण्यापेक्षा रक्तदान, वृक्षारोपण आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याचे महान कार्य आहे. अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण आणि थेलेसेमियाग्रस्त बालकांसाठी रक्तदान अत्यंत महत्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केलेत. यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर यांनीही रक्तदानाचे महत्व अधोरेखित करत युवकांनी मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी व्हावेत असे आवाहन केलेत. कार्यक्रमात रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला. विविध मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रक्तदाते या उपक्रमात सहभागी झालेत. रक्तदान, वृक्षारोपण आणि समाजसेवेच्या माध्यमातून दिवंगत अजितदादा पवार यांच्या विचारांना
अभिवादन करत अमरावतीत जनसेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. समाज उपयोगी उपक्रमांद्वारे लोकसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम पुढील काही दिवस विविध कार्यक्रमांसह सुरू राहणार आहे. अमरावतीत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल भक्ती आणि समाजसेवेचा सुंदर संगम पाहायला मिळालाय. पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचे रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले. भाजप शहर जिल्हा आणि तुषार भारतीय यांच्या पुढाकारातून आयोजित या सेवा उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अमरावती रेल्वे स्थानक भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या शेकडो वारकऱ्यांची फुलांनी आणि टाळ मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले. तुषार भारती आणि भारतीय जनता पक्ष शहर जिल्ह्याच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोहार, शुद्ध पिण्याचे पाणी आणि पावसापासून संरक्षणासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रेल्वेच्या लोको पायलट आणि गार्ड यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. वारकरी सेवेच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वारकऱ्यांनी आयोजकांचे आभार मानत अशा सेवा उपक्रमांमुळे यात्रेचा प्रवास अधिक सुखकर होत असल्याची भावना व्यक्त केली. 22 जुलै रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा 15वाडा दिवस साजरा करतो आहे. त्याच्यामध्ये आज पंढरपूरचे वारकरी सगळे या गाडीमध्ये चालले आहे. आमचे तुषार भारतीय यांनी या ठिकाणी आज खिचडीचं वाटप केलं, त्यांना छत्र्या दिल्या, त्यांना जेवणाची व्यवस्था केली. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे राजेशजी वानखडे आमदार आहेत, त्यांनी थोडे वेगवेगळे कार्यक्रम ठेवले. आज महाराजोत्सव अभियान आहे, आरोग्य शिबिर आहे, चष्मे वाटप आहे, स्वच्छता अभियान आहे. असे अनेक उपक्रम मी या गेल्या 10 दिवसामध्ये येणाऱ्या 10 दिवसामध्ये ठेवतो आहे. त्या अनुषंगाने सगळ्या जनतेचा फायदा व्हावा, जेणेकरून आपण कुठलाही आपण जन्मदिवस जो साजरा करतो हा लोकोपयोगी असला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही करतोय. जेव्हापासून पंढरीच्या वारीला या ठिकाणाहून ट्रेन जाते त्यावेळेसपासून आम्ही सगळेजण त्या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतो. आणि यावेळी आम्ही विशेष असं केलं की महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि या सगळ्या वारीच्या लोकांना आम्ही छत्र्या दिल्या आणि त्यांनी सांगितलं की विठुरायाच्या चरणी विनंती करा की असंच आपुलकीचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, सुखसमृद्धीचं छत्र आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या वर पांडुरंगांनी ठेवावं, की जेणेकरून शेतकरी शेतमजूर हा सुखी होईल. आणि त्यांनी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली याच पद्धतीने महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेच्या पाठीशी माननीय देवेंद्रजी उभे राहतील असा आशीर्वाद पांडुरंगांनी द्यावा. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी वारकऱ्यांची सेवा केली आहे. आणि नक्कीच आमचा हा निरोप पांडुरंगाच्या चरणी हे वारकरी ठेवतील. आणि एवढं सांगतो की एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, आमची भाकावी करुणा विनवी पंढरीच्या. महाराष्ट्राचे पावलं हे पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत आणि त्याचाच एक भाग आता अमरावतीवरून ही ट्रेन पंढरपूरला जात आहे. माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून आम्ही सर्व उपक्रम करत आहोत. आणि या पंधरवाड्यात जे जे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित केले आहे, वृक्ष लावणे असू द्या, रक्तदान असू द्या, त्याचबरोबर महाराजस्व अभियान हे संपूर्ण जिल्ह्याभरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व विधानसभा मतदारसंघात होत आहे. माननीय देवेंद्रजीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे सर्व कार्यक्रम होत आहे. पांडुरंगाच्या चरणी एवढीच विनंती करतो, या बळीराजाला सुखा समाधानाचा ठेव आणि आमच्या नेत्याला भरभरून असे आशीर्वाद दे. वारकरी सेवा हीच खरीच विठ्ठल सेवा असल्याचा संदेश देणारा हा उपक्रम अमरावतीत भक्ती आणि समाजसेवेचा आदर्श ठरला आहे. अमरावतीत भक्ती, सेवा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला. पंढरपूर येथे भगवान विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी रवाना होणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचे अमरावती रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले. युवा स्वाभिमानाच्या वतीने वारकऱ्यांना नाश्ता आणि फराळाचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य देवक भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचे अमरावती रेल्वे स्थानकावर उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
युवा स्वाभिमानाच्या वतीने वारकऱ्यांना नाश्ता आणि फराळाचे वितरण करून सेवाभाव जपण्यात आला। यावेळी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्यात। विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। राणा दाम्पत्यांच्या हस्ते पंढरपूर विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमाने भक्ती, सेवा आणि समाजकार्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेत युवा स्वाभिमानने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपल्याचे चित्र पाहायला मिळाले। भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झालेल्या वारकऱ्यांना निरोप देत अमरावती रेल्वे स्थानक आज विठ्ठल भक्तीने भारावून गेले होते। श्रद्धा, भक्ती आणि भगवान शंकरावरील अढळ विश्वास याचा प्रत्यय आज अमरावतीत पाहायला मिळालाय। बाबा बर्फानी अर्थात अमरनाथ यात्रेसाठी जवळपास 60 श्रद्धाळू मोठ्या उत्साहात रवाना झाले आहेत। विशेष म्हणजे ही पवित्र यात्रा सलग 31व्या वर्षी आयोजित करण्यात आली असून भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। अमरावती येथून अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा जत्था मोठ्या उत्साहात रवाना झालाय। या वर्षी सुमारे 60 श्रद्धाळू बाबा बर्फानीच्या दर्शनाकरिता प्रस्थान करीत आहेत। विशेष म्हणजे ही यात्रा सलग 31व्या वर्षी आयोजित करण्यात येत असून श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम या निमित्ताने पाहायला मिळत आहे। रवी पंचम, लाल साहू, संतोष साहू, मनोज दशरथ साहू, अजय भोजराज साहू यांच्यासह अनेक श्रद्धाळू या यात्रेत सहभागी झाले आहेत। यात्रेपूर्वी भाविकांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले, तसेच सर्वांच्या सुरक्षित आणि मंगलमय यात्रेसाठी प्रार्थना करण्यात आली। समाजातील अनेक मान्यवर आणि नागरिकांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्यात। यावेळी सुनील साहू यांनी यात्रेचे महत्त्व सांगत सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्यात। जय भोलेच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हा जत्था अमरनाथच्या दिशेने रवाना झाला आहे। महाराष्ट्र अमरावती शहर से श्री रवि पंचमलाल जी साहू मेरे बाजू में खड़े हैं। श्री संतोष पंचमलाल जी साहू, इनके मुख्य संयोजन में पिछले 31 वर्षों से सन 1997 से अमरनाथ यात्रा की अमरावती निवासियों के लिए आयोजन हो रहा है। और इस वर्ष तो अमरावती के साथ साथ अकोला, बुल्ढाना, मूर्तिजापुर यहाँ के भी सदस्य इनके साथ में जुड़े हैं। धारनी, बुरहानपुर, मध्य प्रदेश के कुछ भाग के भी लोग इनके नेतृत्व में अमरनाथ यात्रा को जा रहे हैं। उसका कारण है कि पिछले 30 वर्षों में आदरणीय रवि जी के नेतृत्व में सकुशल यात्रा का आयोजन होता है। यहाँ से जितने लोग गए उतने ही सकुशल वापस आते हैं, किसी भी प्रकार की कोई तकलीफ नहीं होती है। इतना अनुभव के साथ में ये पूरा प्रयास करते हैं। पिछले 2 महीने 3 महीनों से इनकी तैयारी शुरू है। रजिस्ट्रेशन करना, बैंकों से फॉर्म भरना, दवाखाने का NOC लाना आदि सारे कार्य निःशुल्क करते हैं। त्याने आम्हाला बाबा बर्फानीने बोलवलेलं आहे। कधी जे विचार नव्हता नाही मागितलं ते स्वप्न आमचं बाबा बर्फानीने पूर्ण केलं आहे। दिनों से लगातार अमरनाथ शोभा यात्रा की जत्था अमरावती मसानगंज से रवाना होता रहा है। हम सभी लोग मिलके जत्थे को रवाना करते हैं और मैं इसका 31वां वर्ष है। इसमें संतोष साहू, सुनील जी साहू भी जब जत्थे का शुरुआत किया था हमारे साथी थे। आज भी हमारे साथ में हर साल विदाई के लिए आते हैं। संतोष साहू है, सुनील जी इंजीनियर है, मनोज साहू है, योगेश शर्मा है, पप्पू साहू है, रीना साहू है, सुमित साहू है, वैभव साहू है, रक्षा साहू है, ममता ठाकुर है, मोनू ठाकुर है। ऐसे अधिक मसानगंज, धारनी, अकोला, यवतमाळ के लोग सब सम्मिलित है। श्रद्धा आणि भक्तीचा हा प्रवास सुखकर आणि सुरक्षित हो हीच प्रार्थना सर्वांनी व्यक्त केली आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि कारवाईच्या निषेधार्थ परतवाड्यात विद्यार्थ्यांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला। जयस्तंभ चौकातून हजारो विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढत उपविभागीय कार्यालयावर धडक दिली। नीट पेपर प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ
परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जयस्तंभ चौकातून हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन आणि विविध घोषणा देत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. हा मोर्चा जयस्तंभ चौकातून शहरातील प्रमुख मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालय अचलपूर येथे पोहोचला. मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी दिल्लीतील कारवाईचा निषेध करत नीट पेपर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. शिक्षण व्यवस्था आहे ती सुधारली पाहिजे, कारण देशामध्ये तब्बल 20 पेक्षा जास्त पेपर फुटलेले आहे. UPSCचा पेपर सुद्धा फुटू शकतो. तर मग आपण या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पासून किंवा गव्हर्नमेंट पासून काय अपेक्षा करू शकतो. नीटचा जो पेपर फुटला त्यामध्ये 22 स्टुडंटनी आत्महत्या केल्या, तरी गव्हर्नमेंटने काहीच ऍक्शन घेतलं नाही. दिल्लीमध्ये एवढं मोठं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये दिल्ली पोलिसांनी RSSच्या लोकांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. लाठीचार्ज मध्ये फक्त हात आणि पायावरच मारू शकतो आपण, पायावरच मारू शकतात गव्हर्नमेंट. त्यांनी मानीवर पोटावर काही स्टुडंटच्या काही विद्यार्थिनीच्या छातीवर लाथ देऊन एवढी मारहाण केली की काही स्टुडंट एवढे जखमी झालेले आहेत. जखमी झाल्यानंतरच बाकीचे जे पॉलिटिकल लोक आहेत तेव्हा आले. जर ते आंदोलनामध्ये असते तर स्टुडंटवर लाठीचार्ज झाला नसता. तर मला गव्हर्नमेंट कडून हेच अपेक्षा आहे की धर्मेंद्र प्रधानचा इस्तिफा केला पाहिजे आणि इथली जी शिक्षण व्यवस्था आहे ती सुधारली पाहिजे. आणि जे काही पेपर फुटी होतात त्या पेपर फुटीवर गव्हर्नमेंटनं मोठ्यात मोठा ऍक्शन घेतलं पाहिजे. मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने उपविभागीय अधिकारी बळवंत आरखराव यांची भेट घेत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केलेत. विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवावी, शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने निर्णय द्यावेत आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या आंदोलनामुळे परतवाडा शहरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झालेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. ज्या पद्धतीनं आपण सर्व समोर आलात, कोणीच राजकीय संघटनेत नाही आहे, पक्षात नाही आहे, तुम्ही एका आपल्या विद्यार्थ्यांसाठी समोर आलाय. म्हणून जोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे अतिशय शांततेच्या मार्गानंच आपल्याला हे आंदोलन चालवायचं आहे. कारण आपण या देशाचे रहिवासी आहोत. आपली बांधिलकी आहे का या देशात कुठं नुकसान होता कामा नये. परंतु लोकशाहीवर जर कुठं घालण्याचं काम होत असेल तर आपण एकत्रितपणे जात पात धर्म पक्ष संघटना न पाहता सर्व न्याय हक्काच्या लढाईत सामील झालो पाहिजे. यासाठीच आपण सर्वांनी इथं जमलेलो आहे. तुमचं सर्वांचं मनापासून खरं तर अभिनंदन करतो. तुम्ही एवढ्या पावसात सुद्धा कोणाला कोणता स्वार्थ नसताना आपापले कामं बाजूला ठेवून ज्या पद्धतीने या आंदोलनात सामील झाला, तुमच्या सर्व तरुण मित्रांचं मनापासून मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि ज्या पद्धतीनं आपण इथपर्यंत आलो, मला असं वाटतं की SDO साहेब कुठंतरी दुसऱ्या अभियानात आहे. नायब तहसीलदार यांना ते पाठवणार आहेत. माझी विनंती आहे, नायब तहसीलदार इथं जर असतील तर त्यांनी कृपया बाहेर येऊनच या विद्यार्थ्यांचं निवेदन घ्यावं. कारण मोठ्या संख्येने हे विद्यार्थी आहेत. तुमच्या कार्यालयात ते विद्यार्थी मावणार नाही आणि शांततेच्या मार्गानंच त्यांना निवेदन द्यायचं आहे. म्हणून प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की त्यांनी आता इथं येऊन या विद्यार्थ्यांचं निवेदन स्वीकारावं. परतवाडा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून दिल्लीतील घटनेचा निषेध नोंदविला असून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले आहे. या आंदोलनानंतर प्रशासन आणि केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा करत पाचपोली पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पिस्तूल, जिवंत काडतुसे, चाकू, वाहन आणि मोबाईलसह तब्बल 6,06,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूरच्या पाचपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनिचरा मार्केट परिसरात वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून
गोळीबाराची घटना घडली होती. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर हल्ला केला. यावेळी आरोपीने पिस्तलातून गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी फिर्यादीला न लागता जमिनीवर लागल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्त माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. आरोपींकडूनच गुन्ह्यात वापरलेले सिल्वर रंगाचे मॅगझिन असलेले लोखंडी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, लोखंडी चाकू, घटनेत वापरलेले वाहन आणि 4 मोबाईल असा एकूण 6,06,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलिसांच्या पथकाने केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अवघ्या 24 तासात गोळीबार प्रकरणाचा उलगडा करत पाचपावली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. नागपूरमध्ये अंमली पदार्थ तस्करी विरोधात यशोधरनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे 2 आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून 1 किलोहून अधिक गांजा आणि स्कूटीसह 52,725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नागपूर शहरातील यशोधरनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजीव गांधी नगर पुलाखाली सापळा रचला. यावेळी एक स्कूटीवरून जाणाऱ्या संशयिताला थांबवून त्याची आणि वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान स्कूटीच्या डिक्कीत पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये ओलसर हिरवट रंगाच्या बिया आणि पाला असलेला सुमारे 1 किलो 154 ग्रॅम गांजा आढळून आलाय. पोलिसांनी गांजाबाबत विचारणा केली असता आरोपीने तो विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. चौकशीत त्याने आपल्या साथीदाराचे नाव सांगितल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे 25,000 रुपयांचा गांजा आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कूटी असा एकूण 52,725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास यशोधरनगर पोलीस करीत आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात पोलिसांची ही कारवाई महत्वाची मानली जात असून शहरातील अशा बेकायदेशीर धंद्यांवर आणखी कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यांना माहिती मिळाली की आरोपी नामे शेख अय्यूब शेख मुबारक, वय वर्ष 40 वर्षे, राहणार कब्रस्तानजवळ यशोधरनगर, हा त्याच्या ताब्यात असलेल्या काळ्या रंगाची ई मोपेडवर गांजेची वाहतूक करीत अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून मी व माझ्यासोबत PS आनंद पाटील, राहुल बोंद्रे आणि त्यांच्या टीमनी राजीव गांधी पुलाखाली सापळा लावला. तेव्हा तिकडून जो हा इसम आला त्याला ताब्यात घेतलं. त्याला तेव्हा झडती घेतली तर NDPSच्या तरतुदीप्रमाणे आम्ही त्याचं पूर्ण पालन करून त्याला ताब्यात घेऊन त्याला चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा रज्जाब उर्फ न्याज अली सय्यद, वय वर्ष 28, राहणार आंधळगाव, तालुका मोहोळे, जिल्हा भंडारा, हल्ली मुक्काम बंदे नवाजनगर, गल्ली नंबर 8 यांच्याकडून विकण्यासाठी हा घेऊन जात होता. अशी तपास केल्यावरून दोघांना मी आरोपी केले आहे. ह्याच्यामध्ये जे आहे तर मी 1 किलो 149 ग्रॅम ओलसर हिरवट झाडपत्तीचा गांजा हा जप्त केला आहे आणि हे एक ई मोपेड आहे. याचा नंबर MH31BX 4857, किंमत 25,000, असा एकूण 53,725 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यशोधरनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात घरासमोरून चोरीला गेलेली होंडा ऍक्टिवा अवघ्या काही दिवसात पोलिसांनी शोधून काढत 4 वाहन चोरांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीची 4 दुचाकी जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण किंमत सुमारे 2,50,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूर शहरात घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर उभी केलेली काळ्या रंगाची होंडा ऍक्टिवा क्रमांक MH31DP 5128 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 19 जुलै रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत 4 संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी वाहन चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या 4 दुचाकी जप्त केल्यात. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 2,50,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातून आणखी वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अगदी बरोबर आहे. काल म्हणजे 2 दिवस अगोदर एकाच दिवशी 2 जे आहे ॲक्टिवा सारखे वाहन आहे ते 2 चोरी गेले होते. त्याच्या अगोदर पण एक वाहन चोरी गेलं होतं. मग त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू ठेवला. एक विधी संघर्ष बालक संशयितरित्या ताब्यात मिळाला. त्याची गाडी पण त्याच्याकडे गाडी होती. ती गाडीसुद्धा संशयितरित्या वाटल्यामुळे त्याच्या गाडीचं आम्ही माहिती घेतली तर ती आमच्याच गुन्ह्यातील चोरीची होती. त्याला विचारपूस केलं असता त्याने आणखी 2 गाड्या हजारीपट्टा हद्दीतल्या चोरी केल्याचे सांगितलं व एक पोलीस सदर हद्दीतील पण एक गाडी चोरी केल्याचे सांगितले. त्याचा तपासणी केला त्याचा एक छोटा चाकू पण आढळून आला. त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या आईवडिलांना ताब्यात घेऊन पोलीस हजारीपट्टा येथील मोटरसायकलचे गाडी चोरीचे 3 गुन्हे व सदर पोलिसांचा 1 गुन्हा असे एकूण 4 गुन्हे आम्ही मोटरसायकलचे उघडकीस आणलेले आहे व एकूण 80,000चा माल आम्ही जप्त केलेला आहे. सदरची कारवाई आमचे API तपास पथकचे API मोरखळे त्यांच्या टीमने केलेली आहे. तसेच मान्य CP सर, जॉईंट CP सर, रिझन मॅडम, DCP सर व ACP सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही सदरची कारवाई केलेली आहे. सध्या तो काही शिकत वगैरे नाही आहे. असंच रोजचा उदरनिर्वाह चालण्याकरिता तो असंच चोरी करत आहे. नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील हंसपुरी परिसरात मुसळधार पावसानंतर सकाळी तब्बल 200 वर्ष जुने पिंपळाचे झाड अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र झाडाजवळ करण्यात आलेल्या अनियोजित खोदकामामुळे कमकुवत झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागपूरच्या हंसपुरी परिसरात उशिरा रात्री झालेल्या पावसानंतर सकाळी सुमारे 200 वर्ष जुने पिंपळाचे झाड अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने यावेळी झाडाखाली कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी झाडाच्या परिसरात नाली आणि गटाराच्या कामासाठी अनियोजित खोदकाम करण्यात आले होते. या खोदकामामुळे झाडाच्या मुळांना मोठा फटका बसला आणि त्यामुळेच पावसानंतर झाड कोसळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित करत जर या दुर्घटनेत एखाद्याचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोणी स्वीकारली असती असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून झाड हटविण्याचे काम सुरू केले असून या घटनेमागील कारणांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 200 वर्ष जुने झाड कोसळण्याच्या या घटनेत मोठी दुर्घटना टळली असली तरी अनियोजित खोदकाम आणि सार्वजनिक सुरक्षेच्या प्रश्नांवर आता प्रशासनाला उत्तर द्यावे लागणार आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत. कन्हान येथील ज्वेलर्स दुकान फोडून लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडनं चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखी अनेक गुन्ह्यांची त्यांच्या संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू गोंडेगाव येथे 12 जुलै रोजी किशोर ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने चोरी केले होते. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गौरव उर्फ तेलानी राजू राठोड आणि त्याच्या एका विधी संघर्षग्रस्त साथीदाराचा शोध घेतलाय. आरोपी रेल्वेने पडून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून
कामठी रेल्वे स्थानक परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान या प्रकरणातील आणखी एक आरोपी साहिल किशोर लांजेवार यालाही पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी कन्हान आणि कोराडी परिसरातील घरफोडी व जबरी चोरीच्या 5 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आरोपींकडनं चोरी केलेले सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. हे आरोपी सर्राईत गुन्हेगार असून यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. नागपूर शहर आणि वर्धा जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांमध्येही या आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने ते तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलिसांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे. कन्हान पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळीचा मोठा पर्दाफाश झाला आहे. चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपींच्या इतर गुन्ह्यांची तपास सुरू आहे. नागपूर गुन्हे पोलिसांच्या या कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे. नांदेडमधील एका कुटुंबावर दुर्दैवाचा डोंगर कोसळला आहे. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबियांतील 3घांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक 4 वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे, तर 1 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील बच्चूपल्ली परिसरात हा भीषण अपघात घडलाय. नांदेडमधील बागबान कॉलनी परिसरातील एक कुटुंब कारने हैदराबादकडे निघाले होते. सौदी अरेबियातून उमराह करून परतणाऱ्या आपल्या नातेवाईकांना हैदराबाद विमानतळावरून घेण्यासाठी ते जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर अचानक एक दुचाकी कार समोर आली. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार अनेक वेळा पलटी झाली. यानंतर भरधाव कार दुभाजकावर आदळली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत मौलाना मोहम्मद नदीम यांची आई शमीमा बेगम आणि अवघ्या 4 वर्षाची अनाबिया तस्किन यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे धाकटे बंधू नवीद गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. कारमधील इतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेत. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे नांदेड शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संगारेड्डी येथे घडलेल्या या भीषण अपघाताने एका कुटुंबियातील 3 जीव क्षणात हिरावले गेले. आनंदाच्या भेटीसाठी निघालेला प्रवास दुःखद अंत घेऊन आला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शोकमग्न झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील परसोडी गावात जमीन आणि पाण्याच्या हक्कावरनं मोठा वाद पेटला आहे. लांडगे कुटुंबियांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर त्यांच्या ताब्यातील बोडीची पाड फोडून पाणी बाहेर सोडण्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील परसोडी येथील पुनर्वसित पोवार टोलीमध्ये जमीन आणि छोट्या तलावाच्या म्हणजेच बोडीच्या वादाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. लांडगे कुटुंबियांच्या आरोपानुसार गट क्रमांक 147 मधील त्यांच्या ताब्यातील जमिनीचा पट्टा जिल्हाधिकाऱ्यांकडे अद्याप प्रलंबित असताना ग्रामपंचायत परसोडीतील काही पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून बोडीची पाड फोडली आणि पाणी बाहेर सोडलेत. नाव सांगा. माझं पूर्ण नाव वैशाली रुंगवे दानगे आहे. हे आमचे अतिक्रम आहे आणि हे 1958 पासून हे आमची येथे जोत चालू आहे. येले माहीत असून सरांनी यानं 2 प्लॉट येथे आतमध्ये घेतला ना. आता हे म्हणतात की आमच्या घरामध्ये पाणी घुसतात, आमची शेती पिकाली, आमचा रोवणं होवाले, आमची शेती पिका म्हणजे रोवणं काढायला जाऊ आणि येणं रात्रीच्या वेळेस म्हणजे काल 5:30 वाजे येऊन सरांनी हे बोडीचा फोड काम हे फोडलं आहे. हे बोडी काल येऊन सरांनी उपसरपंच प्रशांत कापगते, नाना रोपलाल रिनायतकर आणि पिंटू पटले, शालिक आसटकर हे सर्व मिळून आणि हे पूर्ण पोवा टोली मिळून सरांनी हे पार फोडला. उद्या जागा तुमच्या मालकीची आहे का? 1958 पासून आहे. 147 गट क्रमांक हा तेथपर्यंत खुला आहे आणि याच्यानं आम्ही नाही का 19 माझ्या सासऱ्याच्या राजापासून आम्ही जेव्हा फारेटचा होता तेव्हापासून
आम्ही नाही का हा बोडीच्या पाण्यानं आमची नाही का शेती पिकत आहे, यायला माहीत असून सुद्धा यायनं हा असा राजकारण केलं. काय मागणी काय आता तुमची? आमची मागणी अशीच आहे का हा पाणी आमचा वावर पिकते आणि हा पाणी असाच राहील. ही बोडी अनेक वर्षांपासून शेतीसाठी पाण्याचा महत्वाचा स्रोत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. बोडीतील पाणी बाहेर गेल्याने शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी कुटुंबात संतापाचे वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लांडगे कुटुंबियांनी केली आहे. तिकडून सोडून यायला प्लॉट दिलेले आहेत. बरं. आणि हा बोडीचा पाणी यायच्या काही घरही धरत जाऊन नाही राहिला. हे तुम्हाला दिसत आहे. पाणी कोण्या बाजूला यायचे, घर कोण्या बाजूला आहेत हे दिसत आहेत का? दिसत नाही तुम्हाला? तर हे जाणून बुजून हे माझ्या बोडीची खाण फोडत आहे. आता नेमकी अडचण काय आहे? अडचण म्हणजे ह्या बोडीची खाण फोडल्या नाही पाहिजे. बरं, खाण जर फोडली तर काय नुकसान काय होणार? शेतीचं नुकसान होईल. माझ्या समजा पाणी गेला तर माझी धान पिकल का? म्हणजे नुकसान कसं होऊ शकतं? कदाचित धान पाणी जरी नाही आला तरी धान माझा मरल ना. आता काय मागणी काय? मागणी म्हणजे हा पाणी व्यवस्थित राहिले पाहिजे, यायला खाण फोडल्या नाही पाहिजे. तसेच न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान परसोडीतील या वादग्रस्त प्रकरणाकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे. त्यामध्ये असं आहे की जे काही पुनर्वसन पोराडलेले पट्टे मिळालेले आहेत शासनाकडून, तो पट्टा म्हणजे गट नंबर 147 आहे आणि 147 गट नंबरमध्ये सगळ्या लोकांचे तिथं घर बसलेले आहेत आणि काही लोकांनी घर बांधणार आहेत म्हणून तिथं खुले प्लॉट ठेवलेले आहेत. तर असं आहे की ती पहाडी उंचावर आहे आणि घरं पण उंचावर आहे. तर फक्त त्यांचा पाणी जाण्याचा एक मार्ग, आम्हाला एक मार्ग काढण्यासाठी म्हणून आम्ही त्या टोलीच्या खाली जो पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही एक छोटीशी नाली पाडण्यासाठी म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे मागणी केलेली आहे. आणि त्या मागणीमध्ये आम्ही त्या टोलीचा पाणी त्या लोकांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांच्या घरामध्ये जो साचणारा पाणी आहे तो आता या दिवसामध्ये त्या लोकांना आजार होऊ नये म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं त्या ठिकाणी जाऊन तो पाणी साचलं पाहिजे नाही किंवा कुठलाही त्यांना आजार झालं पाहिजे नाही याची काळजी घेत त्या ठिकाणी आम्ही गेलो. आणि जी काही अतिक्रमणचा विषय आहे, जी लांडगे मॅडम म्हणून आहेत त्यांचा शेत तिथं नाही आहे. तिथं फक्त जे काही आम्ही भूमी अभिलेखकडून मोजणी केलेली आहे त्या जागेची जो गट नंबर आहे तो सगळा 147च आहे आणि 147 गट नंबरमध्ये तिची फक्त 40 आर जागा आहे, बाकी पूर्ण अतिक्रमण आहे. परसोडीतील या प्रकरणात नेमके सत्य काय आहे याचा उलगडा चौकशीनंतरच होणार आहे. मात्र शेतीच्या पाण्याशी संबंधित या गंभीर आरोपांमुळे स्थानिक प्रशासनासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती कार्यालयासमोर आजपासून तिघांनी बेमुदत अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण हटविणे, भाषा विषयासाठी स्वतंत्र शिक्षकाची नियुक्ती करणे आणि शिक्षकांवरील BLOची अतिरिक्त कामे कायमस्वरूपी कमी करण्याच्या मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात येत आहे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती कार्यालयासमोर पंकज वाघ, प्रवीण राजगुरू आणि मनीष जाधव यांनी बेमुदत अर्धनग्न आंदोलन सुरू केलेत. शिक्षकांवरील BLOची अतिरिक्त कामे कमी करावीत, सारशू येथील जिल्हा परिषद शाळेसाठी भाषा विषयांचा स्वतंत्र शिक्षक नियुक्त करावा आणि शाळेभोवतीचे अतिक्रमण तातडीने हटवावे या प्रमुख मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात येत आहे. यापूर्वी हे आंदोलकांनी गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देत 15 दिवसांची मुदत दिली होती. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र मुदत संपल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आजपासून अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार सारशू येथील जिल्हा परिषद शाळेभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे वर्गखोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश पोहोचत नाही आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. तसेच शाळेत सुमारे 66 विद्यार्थी असून केवळ 3 शिक्षक कार्यरत असल्याने भाषा विषयासाठी स्वतंत्र शिक्षकाची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षकांवर BLOची अतिरिक्त जबाबदारी टाकल्यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रशासनाने यापूर्वी अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले होते,
मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहेत। आज मेकर पंचायत समिती समोर आम्ही 3 मागण्या घेऊन बसलेलो आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक जे आहे त्यांना जे अतिरिक्त काम दिलेलं आहे त्यामुळं या शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी मिडल क्लास असल्यामुळे या शाळासुद्धा बंद पडत आहे, कारण तिथली गुणवत्ता घसरलेली आहे। जर या शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचंच काम असलं तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतात। या मागणीसाठी आम्ही आज इथे बसलेलो आहे। त्यामध्ये दुसरी मागणी आहे की सारशिव येथे जी जिल्हा परिषद शाळा आहे तिला याच वर्षी 8व्या वर्गाची मान्यता मिळाली। तिथे शिक्षक 3 आहे, वर्ग 8 आहे, त्यामुळे त्या शिक्षकावर अतिरिक्त भार पडत आहे। जर तिथं नव्याने एका शिक्षकाची नियुक्ती जर केली तर कुठेतरी ती शिक्षकावरची शिक्षणाचा जास्त अतिरिक्त भार पडलेला आहे तो कमी होईल व शिक्षणाचा दर्जा सुधारेल। त्यामध्ये तिसरी मागणी जी आहे, जिल्हा परिषदेची शाळेची खिडक्या आहे ते पूर्णपणे बंद केलेलं आहे व शेजारी पाजारी लोकांनी तिथे अतिक्रमण केलेलं आहे। या संदर्भात वारंवार आज हे नव्यानं आंदोलन नाही, याच्या अगोदर कितीतरी आंदोलन केलेले आहे, परंतु त्या ज्या शाळेच्या अतिक्रमणाविषयी प्रशासनानं तीळ मात्र सुद्धा त्याच्यावर कारवाई केलेली नाही। ही आमची तिसरी मागणी आहे। या संदर्भात आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन अशाच प्रकारे चालू राहतील। मेहकरमध्ये सुरू झालेल्या या अर्धनग्न आंदोलनाकडे प्रशासन काय भूमिका घेते आणि आंदोलकांच्या मागण्या कधी मान्य होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहे। नांदेडमध्ये काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत महात्मा फुले पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन छेडले। यावेळी अचानक रास्ता रोको करण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड शहरात काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। महात्मा फुले पुतळ्यासमोर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते एकत्रित झाले आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत आंदोलकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या आंदोलन दरम्यान अचानक रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आणि काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलन अधिक तीव्र होताच पोलिसांनी कारवाई करत अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध देशभरात होत असून नांदेडमधील हे आंदोलनही त्याचाच एक भाग असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले। या आंदोलनामुळे नांदेडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली। रास्ता रोको आंदोलन आणि कार्यकर्त्यांच्या धरपकडीमुळे या आंदोलनाची राज्यभर चर्चा होत आहे। आता या आंदोलनावर प्रशासन आणि केंद्र सरकारची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नांदेडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली। काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाने आंदोलन सुरू करताच काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि काही काळ नवीन मोंढा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। नांदेड शहरात काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दिल्ली येथे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने नांदेड शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले।
भाजपाचे कार्यकर्ते काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करत असताना काँग्रेसचे कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झालेत. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील नवीन मोंढा परिसर काही काळ राजकीय घोषणांनी दणाणून गेला. परिस्थिती चिघळू नये याकरिता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दोन्ही पक्षांनी आपल्या भूमिका मांडत आंदोलन केले असून काही काळ परिसरात वाहतुकीवरही परिणाम झाला. या घटनेमुळे नांदेडमध्ये राजकीय वातावरण अधिकच तापले असून या आंदोलनाची शहरभर चर्चा सुरू आहे. नांदेडमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. वाशिम जिल्ह्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वाशिमसह रिसोड, मंगरुळपीर, कारंजा, मालेगाव आणि मानोरा तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाशिम जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिमसह रिसोड, मंगरुळपीर, कारंजा, मालेगाव आणि मानोरा या तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. विशेषतः सोयाबीन, तूर, कपाशी आणि हळद या पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. तज्ञांच्या मते आगामी काही दिवसांतही अशा स्वरूपाचा पाऊस सुरू राहिल्यास पिकांची वाढ चांगली होण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होऊन पाणी टंचाईच्या समस्येवरही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामाला नवं चैतन्य मिळाल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात झालेल्या या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आता येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वाशिममध्ये काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आलाय. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जाच्या निषेधार्थ वाशिम शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांना ताब्यात घेतल्याच्या घटनेचाही निषेध यावेळी करण्यात आला. वाशिम शहरातील पाटणी चौकात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आलेत. आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काही काळ रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी लोकशाही व्यवस्थेमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन योग्य तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. नीटचा पेपर फुटून या देशामध्ये जे काही अराजकता माजली, विद्यार्थ्यावर जंतर मंतरवर जो काही लाठीचार्ज झाला, त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी वाशिमच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन केलं. काल आमच्या देशाचे नेते राहुलजी गांधी यांना ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक दिली, त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता जर आंदोलन करू शकत नसेल, उपोषण करू शकत नसेल, ते जर दडपून टाकण्याचा भाग जर हे सरकार हातात घेत असेल आणि त्याच्या उलट बीजेपीचे आम्ही काही स्टेटमेंट पाहून राहिलो की काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घराच्या समोर, काँग्रेसच्या कार्यालयाच्या समोर निदर्शनं करायची, म्हणजे उलट्या चोरांच्या बोंबा मारण्याचं काम या ठिकाणी झालं. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोदी सरकारचा धिक्कार करतो. या ठिकाणी शिक्षण मंत्र्याचा धर्मेंद्र सिंगाचा राजीनामा झाला पाहिजे. अमित शहा यांच्याकडे जे गृह खातं आहे, हे गृह खातं अतिशय म्हणजे अकार्यक्षम आहे. त्याच्यामध्ये मोदीचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे, अशी आमची या वाशिम जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीनं, आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं
विद्यार्थ्यांच्या वतीनं आमची सगळ्या जिल्हावासियांच्या वतीनं मागणी आहे. दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ वाशिममध्ये काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनानंतर केंद्र सरकारची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगावच्या आठवडी बाजारात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सडक्या बटाट्यांपासून समोसे तयार केले जात असल्याचा तसेच गरम खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदात देण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात खाद्य सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी केलेल्या आरोपांनुसार बाजारात काही ठिकाणी उघड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री होत असून स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपानुसार काही विक्रेत्यांकडनं निकृष्ट दर्जाच्या बटाट्यांपासून समोसे तयार केले जात असून गरम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रांच्या कागदात गुंडाळून ग्राहकांना दिले जात आहेत. याशिवाय पावसामुळे बाजार परिसरात चिखल, सांडपाणी आणि अस्वच्छ वातावरण असतानाही खाद्यपदार्थ उघड्यावर विकले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामरगाव हे परिसरातील अनेक गावांसाठी महत्वाचे बाजारपेठ केंद्र असल्याने या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांनी तातडीने तपास करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित आरोपांबाबत अधिकृत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे येत्या बाजाराच्या दिवशी अन्न सुरक्षा विभाग तपासणी मोहीम राबवते का याकडे नागरिकांचे लक्ष आहे. कामरगावच्या आठवडी बाजारातील खाद्य सुरक्षेबाबत झालेले हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि तपासानंतर काय निष्पन्न होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने आपल्या काकाची निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासात या खुनाचा उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील गारखेडा गावात जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत रामा याऊर बारेला वय 46 वर्ष यांचा मृतदेह 21 जुलै रोजी रात्री संशयास्पद अवस्थेत नाल्याजवळ आढळून आला. माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृताच्या डोक्यावर गंभीर दुखापत असल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात मृताचा सख्ख्या पुतण्या अनिल जखा बारेला याच्यासोबत जमिनीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याचे समोर आलेत. पोलिसांच्या तपासानुसार 21 जुलै रोजी सायंकाळी आरोपीने लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात रामा बारेला यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गुन्हा लपवण्याकरिता आरोपीने मृतदेह ओढत नेऊन नाल्याच्या कडेला टाकला आणि अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र रावेर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि वैज्ञानिक तपास करून अवघ्या काही तासात या खुनाचा उलगडा केला आहे. आरोपी अनिल जखा बारेला याला अटक करण्यात आली असून चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत. जमिनीच्या वादातून घडलेल्या या धक्कादायक खुनाच्या घटनेने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासात गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला अटक करणाऱ्या रावेर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल पर टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा.
आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी तेवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.